करत होतो आणि आम्हाला मम्मीने शूट करून घेतलं. तर आज आम्ही जात आहोत विवियाना मॉलला, ज्याचं नाव आता लेकशोर झालं आहे. हा ठाण्यातला सगळ्यात मोठा मॉल आहे आणि इथे आम्ही चिल्ड्रन्स डे निमित्ताने शॉपिंग करायला जात आहोत. इथे खूप मस्त गेमिंग झोन आहे, जिकडे मला आणि माझ्या बहिणीला खेळायला खूप आवडते. पण आज आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आम्ही आज शॉपिंगच करणार आहोत. तुम्ही पुढे बघालच. आम्ही आता एंटर केलं आहे मॉलमध्ये. माझ्या बहिणीला एलिव्हेटरवर मस्ती करायला खूप आवडतं. ते बघा ती कशी मस्ती करत पुढे पळते. तिला एलिव्हेटरवर खेळायला खूपच मजा येते. बहिणीला फोटो पण काढायला खूप आवडतात. आता ती फोटो काढत बसते इथे तिथे. ते बघा ती कशी पोज देते. हाय गाईज, आता आम्ही आलो आहोत मॉलच्या मेन एंट्रन्सला आणि आता इकडे मम्मीला दिसलं नायकाचं शॉप. सो ती लगेच शॉपिंग करायला निघून गेली. बघा गाईज, आता चिल्ड्रन्स डेची शॉपिंग करायला आलो की मम्माची शॉपिंग. इथे मम्मीने खूप सारे मस्त मस्त प्रोडक्ट्स घेतले आणि इथे बघा ग्रीवा, तिला ब्रशसोबत खूप मजा येते खेळायला. घेतलेल्या प्रोडक्ट्सचा वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. तोवर आता आम्ही इकडे आईस्क्रीम चूज करत होतो. काय करणार, मम्मी लोकांची शॉपिंग लवकर थोडी संपते. आम्ही तिकडे व्हरायटीज ऑफ फ्लेवर टेस्ट केले, पण मला कुकीज अँड क्रीम फ्लेवरच आवडला. ग्रीवाने अमेरिकन हेझलनट फ्लेवर चूज केला होता. बघा ग्रीवा कशी मस्ती करत खाते आणि ग्रीवा छोटी आहे म्हणून तिला एवढा आईस्क्रीम संपवता येत नाही, म्हणून तिने मम्मीसोबत शेअर केलं. नंतर आम्ही दोघींनी आमच्या डॅडीलाही भरवलं. मम्माच्या शॉपिंगनंतर आणि आमच्या आईस्क्रीम पार्टी झाल्यानंतर आता आम्ही फायनली जातो शॉपिंग करायला. इथे ग्रीवा आणि डॅडीची मस्ती चालत होती आणि ग्रीवा डॅडीला सारखं आईस्क्रीम भरवायला जात होती. इथे ना एक युनिक फ्लेवर पण होता, बबल गम. मी तो ट्राय केला पण मला तो एवढा आवडला नाही, म्हणून मी कुकीज अँड क्रीमच घेतला. त्यानंतर आम्ही कपडे घ्यायला शॉपमध्ये आलो आणि इकडे मला खूप सारे फ्रॉक्स आवडले आणि ग्रीवाला हुडीज खूप आवडत होत्या. इथे खूप मस्त मस्त नवीन कलेक्शन आले पण होते. इथे खूप खूप क्यूट हुडीजचे कलेक्शन आले होते, कारण की आता विंटर सुरू होणार आहे ना. आणि हे बघा ही किती क्यूट हुडी आहे, पिंक आणि ब्ल्यू. त्या शॉपमधून आता आम्ही दुसऱ्या शॉपला जात आहोत आणि जाता जाता कुठे न्यू कलेक्शन आलं आहे तेही बघतोय. आता तुम्हाला एक टास्क आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही काय काय शॉपिंग केली असेल. इथे मला स्वेटशर्ट दिसला आहे जे की खूप क्यूट होतं आणि खूप मस्त मस्त फ्रॉक्स पण होते इकडे, एकदम मस्त कलर्समध्ये आणि ब्राईट खूप. त्यानंतर मी बघितला हा पर्पल कलरचा फ्रॉक, जो माझ्या साईजमध्ये मिळत नव्हता आणि मी शोधत होती, तरी पण मला हा छोटा होत होता. माझ्या छान छान शॉपिंगनंतर आता वेळ आली आहे ग्रीवाच्या शॉपिंगची. आम्ही सगळ्यांनी मिळून ग्रीवासाठी खूप छान कपडे पण शोधले. इथे किड्सच्या खूप छान छान व्हरायटी होत्या आणि ग्रीवा तर खूप एन्जॉय करत होती. तिला सगळंच पाहिजे होतं इथे असं वाटत होतं. ही व्हाईट हुडी पण खूप सुंदर होती, जी तिला परफेक्ट फिट आली आणि ही माझ्या साईजमध्ये पण होती. इथे आम्ही खूप साऱ्या लेगिन्स आणि टी शर्ट्स बघितले, ज्याच्या प्रिंट्स खूप क्यूट होत्या. इथे कलर्स पण खूप ब्राईट होते आणि मेन डिझाईन तर युनिकॉर्नचीच होती, जी ग्रीवाला खूपच आवडली. हे बघा आम्ही किती सुंदर सुंदर टी शर्ट ग्रीवासाठी इथे काढले होते, पण आमच्या ग्रीवाचं काहीतरी वेगळंच. तिला सँडल पाहिजे होते ज्याच्यामध्ये लाईट लागणार होते. शूज बघून ती कपड्यांची शॉपिंग सोडून तिकडेच बघायला लागली आणि इकडे खूप सुंदर रेनबोवाली बॅग पण होती. तरी आमच्या ग्रीवाचं तेच, हे शूज घ्यायचे की ते शूज घ्यायचे, तिला ते पाहिजेच होते. पण इथे खरंच खूप मस्त मस्त व्हेरायटीज ऑफ शूज होते हां. मग मी मम्मीला या हिल्स सेक्शनमध्ये जबरदस्ती आणलं आणि काही हिल्स ट्राय करायला सांगितल्या. माझी मम्मी कधीच हिल्स घालत नाही, कारण तर तुम्हाला दिसतंच आहे. मग मी मम्मीला जबरदस्ती हिल घालून कॅटवॉक करायला सांगितलं आणि छोटंसं शूटिंग काढलं. बघा केवढ्या हाय हिल्स आहेत त्या. ही घालून तर माझी मम्मी खूप उंच दिसायला लागली होती. अशा प्रकारे आम्हाला इथे हिल्स बघायला खूप मजा आली आणि त्याच्यानंतर मम्मीच्या नॉर्मल फुटवेअर्स बघायला लागली होती. त्याच्यानंतर मी मम्मीला हेल्प करत होती चूज करायला की तिच्यावर कोणती चांगली दिसेल. इथे छान छान कलेक्शन होतं आणि ऑलमोस्ट सगळे छान वाटत होते.
इथे मम्मीने खूप साऱ्या वेगळ्या टाईप्स ऑफ शूज ट्राय केले. या छान छान कलेक्शनमध्ये मम्मीला जे हवे होते तेच तिने सिलेक्ट केले. ही व्हाईट पण खूप सुंदर दिसत होती तिच्यावर. त्यानंतर मम्मीने पुन्हा हिल्स शोधून काढली मला चिडवण्यासाठी. पण मी तिला ती घालायलाच लावली आणि छानसा कॅटवॉक करायला लावला. बघा तिला सवय नसल्यामुळे कसा बॅलन्स करते. पण हिल्सचे कलेक्शन इथे खूप छान छान होते. त्यानंतर मम्मीने पर्स पण पाहिल्या आणि त्यातून एक शॉप केली. ते खूप छान छान पर्सचे कलेक्शन पण होते आणि एकदम मस्त कलर. आणि बघा मला ही व्हाईट कलरची सॅक बॅग आवडली. ही किती क्यूट आहे आणि माझ्या आउटफिटला पण एकदम मॅच होत होती. आता आम्ही परत बघायला आलो फ्रॉक्स, जे की खूप मस्त होते. हा तर मला खूपच आवडला. आणि आता आम्ही इकडे आलो मिनिसोमध्ये, जिकडे ग्रीवा सॉफ्ट टॉईज बघायला लागली. आणि तिला असं वाटलं हे सगळे आता माझेच आहे म्हणून सगळे घेऊन चालली. आणि हे बघा इथे मला बार्बी डॉलची पर्स दिसली. इथे बार्बीचं खूप मस्त कलेक्शन आहे. सगळा कॉर्नर पिंक पिंक आहे. बघा ना किती मस्त, एकदम मस्त आहे बार्बी फॅन्ससाठी. आणि इथे खूप मस्त क्यूट क्यूट किचन्स पण होते. ग्रीवाला हा बार्बीचा कोंब पण आवडला. आणि हे बघा बार्बीचा पेन, गिफ्टिंग आयटम, बार्बीची डायरी. आणि ग्रीवा हे हायलायटर घेऊन आली होती जे तिला खूप आवडलं होतं. बार्बीचा पाऊच ज्याची चेन केवढी मोठी होती. आम्ही सगळेच विचार करत होती एवढी मोठी चेन. हे बार्बीचं फोल्डर होतं. आणि बार्बीच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही बड्डे पार्टीजला गिफ्ट करू शकता. हे बघा एक मिनी ऑर्गनायझर. आमच्या ग्रीवाची इथे फनी डान्स चालू होता आणि ती नको तिकडे टाईमपासच करत असते. बघा कसा फनी डान्स करते. हे बघा एका डिस्नी कॅरेक्टरचं स्टेशनरी किट होतं, पण हे असं नॉर्मलचं होतं. आणि ग्रीवा इथे वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढत होती आणि ट्रॉलीसोबत खेळत बसली होती. आता आम्ही इथे मम्मीसोबत एक प्रँक केला. मम्मीला वाटलं एक स्विशी आहे पण एक क्यूटची डायरी होती. त्याच्यानंतर मी आणि ग्रीवा इकडे आयटम शोधत होता आणि आम्हाला खूप सारे मस्त मस्त ऑर्गनायझर्स पण दिसले. आणि ग्रीवा या छोट्याशा बास्केटमध्ये जे तिला पाहिजे, जे तिला आवडते ते सगळं भरून घेऊन जात होती. ती इथे खेळत होती आणि आम्हाला जे पाहिजे ते शॉपिंग करत होतो. इथे खूप सारे क्यूट सॉफ्ट टॉईजचं पण कलेक्शन होतं जे खूप मस्त होते आणि सॉफ्ट होते. कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं झालं होतं. एक सिलेक्ट करणं खूप हार्ड होतं. खूप सॉफ्ट टॉईज बघितल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून काही सॉफ्ट टॉईज सिलेक्ट पण केले. आणि इथे मस्त मस्त होल्डर्स पण होते ज्याला एकदम मस्त स्टिकर्स होते. परत एकदा सॉफ्ट टॉईज, खूप हार्ड होतं. ही एक मॅट होती, फ्लोर मॅट, जी खूप क्यूट होती आणि रॅबिटच्या शेपमध्ये होती. ते शॉपिंग करत होता आणि डॅडी बॅगा सांभाळत खाली बसला होता. त्याच्यानंतर ग्रीवा आणि मी पण बसून गेलो आणि मम्मी आम्हाला इकडे चिडवत होती. आणि आता वेळ आहे पेट पूजाची. इथे पण खूप एक हार्ड टास्क असतो, काय घ्यायचं, कोणतं फूड सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर मी आणि ग्रीवा डिसाईड करायला लागलो की कुठे बसायचं. इथे सगळीकडे नेहमीसारखंच फुल होतं. त्याच्यानंतर फायनली आम्ही घेतले दाल चुरमा. ही मम्माची ऑल टाईम फेवरेट डिश आहे. आणि इथे ग्रीवाची ॲज एव्हर मस्तीच चालत होती, इकडे तिकडे फिरायला जात होती. हे बघा आले आमच्या दोघींचे फेवरेट छोले भटुरे, जे आम्हाला खूप आवडतात. त्याच्यानंतर आम्ही टेस्टी जेवणाचा आस्वाद घेतला आणि ग्रीवा काही एका जागी टिकत नाही म्हणून ती इकडे तिकडे फिरतच होती. आता आम्ही फायनली जात आहोत घरी. डॅडी आणि ग्रीवा आधीच गाडीकडे पळून गेले आणि मी आणि मम्मी पार्टीच राहिलो होतो. सो आता आम्ही पटकन जात आहोत.
या व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. अँड बाय गाईज. आता आमच्या गरीबाचं ऐका. बाय गाईस, मी पण खूप थकली. कमेंट नक्की करा. मी काय शॉपिंग केली. च्या बाहेर खूप मस्त अशी लाइटिंग केलेली होती, अगदी दिवाळीसारखी. आणि हे बघा, हाच तो मॉल जिकडे आपण आत्ता गेलो होतो. ही त्याची फ्रंट साईड आहे. आणि आता आम्ही तुम्हाला भेटतो उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, सी यू.